खूप ताईंच्या मला कमेंट येत होत्या की ज्वारीची भाकरी कशी बनवते ते दाखव. तर मी मध्ये एक व्हिडिओ दाखवलेला की मी ज्वारीची भाकरी कशी बनवत असते ते. हॅलो फॅमिली, तर चला तर मग पाहूयात. मी आता बनवणार आहे मस्तपैकी आज ज्वारीची भाकरी आणि काळ्या रस्स्यावालं चिकन रस्सा बनवणार आहे, तेही चुलीवरती. कारण मी आलेली आहे आता गावाकडे आणि आजचा सर्व बेत मी चुलीवरती जेवण बनवून केलेला आहे. तर सर्वप्रथम इथे मी थंड पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ छानपैकी असं मऊसर मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि छानपैकी अशा गोलगोल भाकरी मस्तपैकी, एकही क्रॅक पडलेला नाही आहे माझ्या भाकरीला. आणि मस्तपैकी इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे. तुमचं पीठ जरा वळणी वगैरे येत नसेल किंवा जाडसर पीठ असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये ही पीठ मळून घेऊन भाकरीचं बनवू शकता. आणि छानपैकी असं एक साईड पाणी लावायचं आहे आणि थोडीशी ओलसरच भाकर मी पलटी करत असते, कारण पापुद्रा असा छानपैकी येतो भाकरीला. ज्वारीची भाकरी कशी बनवायची ही परत एकदा मी दाखवत आहे, कारण त्या व्हिडिओवरती 1-2 ताईंची मला कमेंट आलेली होती की ऐसा वैसा नहीं चलेगा, शुरू से दिखाना पडेगा. तर म्हटलं चला सुरुवातीपासून आता मस्तपैकी इथे मी भाकरी बनवून दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे आता इथे माझ्या भाकरी झालेल्या आहेत बनवून. तर आता इथे मला आळणी चिकन बनवून घ्यायचं आहे. तर मी सर्वप्रथम थोडंसं तेल पातेल्यामध्ये टाकलेलं आहे आणि चिकनला हळद, मीठ, अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट लावून मस्तपैकी इथे गरम पाण्यामध्ये अळणी चिकन बनवून घेतलेला आहे. आणि मसाला वगैरे मी भाकरी झाल्यावर भाजून घेतलेला होता आणि तो वाटूनही घेतलेला आहे. तर मसाल्यामध्ये इथे मी अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि खोबरं समप्रमाणामध्ये घेतलेलं होतं भाजून आणि ते बारीक वाटून आता मस्तपैकी इथे मी परतवून घेतलेला आहे. आणि माझे घरचे सर्व मसाले मी याच्यामध्ये काळा मसाला वगैरे फ्राय करून मस्तपैकी असा छानसा चिकन रस्सा बनवलेला आहे. तर माझे घरचे काळा मसाला आणि लाल मसाला याची रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.